झुंजू पहाट झाली की शेतकरी काम करी कष्ट करून कामाला लागतात. शेतकरी म्हणजे नव्या युगाचा गिरीधर पुतळा. थंडी पावसात उन्हाळ्यात शेतात जाऊन तो या भूमातेत नवरसांचा अंकुर उजवतो. त्याला खतपाणी घालतो. पीक उभारून आलं की वेगवेगळ्या किडींपासून त्याचे संरक्षण करतो. शेवटी ती धनसंपदा घरी आणतो. ते धान्य हीच त्याची लक्ष्मी आणि तोच त्याचा परमेश्वर. शेतकरी स्वतः हाल अपेष्टा सहन करीत राबराब राबतो आणि जगाला अन्न पुरवतो. म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हटला. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या नादात हिरवा शालू परिधान केलेल्या वसुंधरेचं दिवसा ढवळ्या वस्त्रहरण होत आहे. याला जबाबदार कोण? वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. लाकडाचे ट्रकच्या ट्रक भरून शहराकडे जात आहेत. प्रदूषण आणि हवेतील विषारी वायूमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच आज कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनच्या अभावामुळे दवाखान्यात माणसं तडफडून मरत आहेत. त्या सर्वात कारणीभूत म्हणजे वाढती जंगलतोड. तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची खरंच कदर करतो का? म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या घराजवळ रस्त्याच्या कडेला आपल्याला शक्य होईल तिथे झाडे लावली पाहिजे. म्हणूनच झाडे लावा, झाडे जगवा. कोरोनामुळे जीवाला असलेला धोका, त्यात लॉकडाऊनचा फटका, त्यावर जीवघेणी वादळे, या सततच्या वादळाने निसर्ग संपन्न कोकणाची अवस्था अक्षरशः निसर्ग विपन्न करून टाकली आहे. वादळ घुमले, तांडव करून गेले, कितीतरी गावे अंधारात बुडाली. कित्येकांचा आपल्या जीवलगांशी संपर्क तुटला. महाप्रलयाच्या परिस्थितीने कोकणासह महाराष्ट्र हादरला आहे. आकाश फाटलं आणि कालपर्यंत ज्या नद्या कोरड्या खाक पाडल्या होत्या त्या आता धोक्याची पातळी ओलांडून गावात घरात शिरल्या आहेत. लाखो लोक निराधार, बेघर, अस्तित्वहीन झाले. त्यांची घरेदारी, संसार वाहून गेले. आक्रोश, आरोळ आणि किंकाळ्यांनी गावोगाव भरून आले. लक्ष्मण हवालदिल झाला आहे. हयाण, अम्फान, निसर्ग आणि तोक्ते यांसारख्या चक्रीवादळांचा सततचा धोका. परमेश्वरा, आणखी किती काळ परीक्षा घेणार आहेस? गरजणाऱ्या समुद्रासोबत आणि बरसणाऱ्या पावसासोबत माझं कोकण पुन्हा एकदा उभारी घेऊ दे रे गणराया. गणराया, असू दे तुझ्या कृपेची सावली. गणपती बाप्पा, तूच आमची माऊली, तूच आमची माऊली.